कथा संगतीचा परिणाम. मूळ लेखक मोहित शर्मा. अनुवाद कुशाग्र साठे. आवाज तुफेल खान, कौस्तुभ नळे, कुशाग्र साठे. भरतपूर पक्षी अभयारण्य जे राजस्थान या राज्यात स्थित आहे. हे अभयारण्य त्यात वसलेल्या व स्थलांतर करून इथे येणाऱ्या पक्ष्यांच्या वेगवेगळ्या प्रजातींसाठी प्रसिद्ध आहे. पक्ष्यांच्या या प्रजाती दुर्मिळ व चिंताजनक परिस्थितीतील आहेत. या अभयारण्यात अशा पक्ष्यांच्या 230 प्रजाती रहिवास्य करत असल्याची माहिती मिळते. आता इथे एक पक्षी व त्याच्या वडिलांमध्ये चालू असलेला एक परिसंवाद ऐकूया. बाबा, हे माझे मित्र आहेत. आम्ही काहीशा गोष्टी सोबत करतो आणि एकमेकांबरोबर वेळ घालवतो. दिवसाच्या शेवटी मी घरी येतो. मलाही माझं मन, परिवार आणि आयुष्य आहे. आम्ही दिवसाचा थोडासा वेळ सोबत घालवतो, एवढंच. ते पण रोज नाही हा. मला माफ करा, पण मला तुमचं हे जे संगतीच्या परिणामाचं पुराण आहे ते समजत नाही. बाळा, आपल्या सभोवतालचे वातावरण, आपल्या शेजारी, आपले मित्र, आपले सोबती आपल्या सर्वांच्याच जीवनावर खूप मोठा परिणाम करतात. नाही बाबा, मला नाही पटत तुमचं बोलणं. ठीक आहे, मी तुला एक प्रत्यक्षातलं उदाहरण देऊन समजवतो. तू तळ्याजवळ असलेल्या ते एशियाई कोयल्यांच्या गटाशी जाऊन संवाद साध. बाबा, ते खूप छान पक्षी आहेत. त्यांना आयुष्याबद्दल, धर्माबद्दल, पुनर्जन्माबद्दल खूप काही माहीत होतं. ते वयस्कर व जखमी झालेल्या पक्ष्यांना मदत करतायत. त्यांनी मला भेट म्हणून या काही वनस्पती दिल्या. ते कुठून आले होते? हिमालयातून, साधूंच्या व ऋषीमुनींच्या आश्रमाजवळून व बौद्ध मठांच्या जवळून आले होते ते. बर, आता त्या तलावापलीकडे असलेल्या त्या तत्तरीत हंसक पक्ष्यांशी संवाद साधून घे. बाबा, तुम्हाला सगळं माहीत होतं ना? त्यांनी मला चोची मारल्या, माझ्या वनस्पती हिसकावून घेतल्या. ते सारखे मला व इतर पक्ष्यांना चिडवत व छेडत होते. त्यांनी जवळ राहणाऱ्या काही पक्ष्यांची घरटी हिरावून घेतली आहेत. बर, असं आहे का? आणि ते अफगाणिस्तानमधून आले आहेत, जिथे आतंकवाद्यांचे कॅम्प व सूचना केंद्र. समाप्त.